नमस्कार, क्लासिक DIY आर्ट क्रिएशन मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण DIYच्या 4 आयडिया घेऊन आलेलो आहोत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, शेजारील घंटीचं बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या इतरांपर्यंत पण पोहोचतील। तर चला आपण न वेळ घालवता पहिल्या व्हिडिओसाठी सुरुवात करूया। आपल्या पहिल्या व्हिडिओला लागणारे साहित्य काय आहे तर याला कार्डबोर्ड लागणार आहे। तो मी हार्ट शेप मध्ये कट करून घेतलेला आहे आणि छोटे छोटे आरसे घेतलेले आहेत। तुम्ही कोणत्याही आकाराचे आरसे घेऊ शकता आणि छोटे छोटे टिकल्या घेतलेल्या आहेत आणि ॲक्रेलिक कलर लागणार आहे आपल्याला। तर चला आपण सुरुवात करूया व्हिडिओसाठी। मी इथं कार्डबोर्ड घेतलेला आहे, त्याचा बदामी आकार कट करून घेतलेला आहे। हे पार्सलचं कार्डबोर्ड आहे। हे मी कपल कार्टून आधीच ट्रेस करून घेतलेले आहे। मोबाईलवरती कोरा कागद ठेवून आउटलाईन ट्रेस करून घ्यायच्या आहेत। मी इथं हाताने स्केच करण्याचा प्रयत्न केला पण मला ते जमलं नाही, त्याच्यामुळं मी मोबाईलवरती ट्रेस करून घेतलेला आहे। आता दोन्ही कपल कार्टून आहेत ती बदाम आकाराच्या मध्यभागी फेविकॉलने चिटकून घ्यायच्या आहेत। इथं आता मी कपल कार्टूनचे कटआउट व्यवस्थित चिटकून घेतलेले आहेत आणि बदामाच्या आकारावरती पिस्त्याची टलफर चिटकून घेत आहे। पिस्त्याची टलफर चिटकून घेत असताना एवढी काळजी घ्यायची आहे, बदामाचं टोक आहे ते व्यवस्थित चिटकवायचं आहे। टोकाच्या साईडला पिस्त्याची टलफर व्यवस्थित जर चिटकवली नाही तर बदाम आकार व्यवस्थित दिसणार नाही। त्यामुळे मी जसं चिटकवलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण चिटकून घ्यायचं आहे। मी बदामाच्या टोकाला एक टलफर चिटकवलेले आहे आणि नंतर दोन्हीकडे दोन दोनची लाईन केलेली आहे। इथं मी व्हिडिओ एकदम फास्ट दाखवत आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय, त्याच्यामुळे मी व्हिडिओ फास्ट दाखवलेला आहे। आता मी पहिला पिस्त्याच्या टलफरांना कलर देऊन घेत आहे। मी लाल कलरमध्ये ब्लॅक कलर मिक्स केलेला आहे। इथं पिस्त्याच्या टलफरांना कलर देताना एवढी काळजी घ्यायची आहे, पिस्त्याच्या टलफरांच्या मध्ये खाचा आहे त्याच्यात व्यवस्थित कलर ब्रश घालून द्यायचा आहे। मी इथं पिस्त्यांच्या टलफरांना कलर देऊन झाल्यानंतर थोडासा 1 इंच आतमध्ये ब्लॅक कलरमध्ये अजून थोडासा लाल कलर मिक्स करून कलर दिलेला आहे। मी इथं कार्टून कपलच्या आउटलाईन करून घेत आहे, कारण त्याच्यावरनं कलर दिला तर त्या आउटलाईन दिसणार नाही, कारण त्या पेन्सिलच्या आहेत आणि त्याला कलर देताना खूप त्रास होईल, त्याच्यामुळे मी ब्लॅक कलरने ॲक्रेलिक ब्लॅक कलरने आउटलाईन करून घेत आहे। आता इथं कपल चित्राच्या आउटलाईन करून झाल्यानंतर एका स्पंजला लाल कलर लावून घेतलेला आहे आणि टॅप टॅप करत आत नेलेला आहे आणि त्याच्यात थोडासा व्हाईट कलर थोडा थोडा मिक्स करत लाईट कलर करत नेलेला आहे। आता इथं आपलं बॅकग्राऊंड कलर देऊन तयार झालेला आहे। आता आपल्याला कपल चित्राला कलर द्यायचा आहे। मी इथं डाउनलोड केलेल्या फोटोत जसे कलर होते तसेच मी कलर देऊन घेत आहे। आपलं चित्र खूप छान दिसत आहे कलर दिल्यामुळे। आता मी इथं आउटलाईन करून घेत आहे। इथं ॲक्रेलिक कलरनेच आउटलाईन करून घेत आहे मी। आता इथं आपलं कपल चित्र पूर्ण झाल्यानंतर मी पिस्त्यावरती गोल्डन कलर पुसट असा देत आहे, त्यामुळे आपल्या चित्राला अजूनच शोभा येईल। कलर देऊन झाल्यानंतर त्या पिस्त्यावरती छोटे चौकोनी आरसे मी चिटकवत आहे एक एक करून। मी जशी प्रोसेस केली आहे त्याच प्रोसेसने तुम्ही जायचं आहे। एकदम अर्ध्या एक तासात ही फ्रेम पूर्ण तयार होते आणि खूप छान दिसते ही फ्रेम। नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ती। इथं आता मी कपलच्या कडेने छोट्या छोट्या टिकल्या चिटकून घेत आहे। झाला आता आपला शोपीस तयार। तर तुम्हाला मंडळी कशी वाटली पहिली आयडिया आपली टाकाऊपासून टिकाऊ हार्ड शेपची वॉल पीस? तर आवडल्यास शेअर करा। आपण असे वॉल पीस भेटवस्तू म्हणून पण देऊ शकतो आणि आता 2 दिवसापूर्वीच व्हॅलेंटाईन डे झाला, अशा प्रसंगी सुद्धा आपण आपल्या स्वतःच्या हाताने तयार करून जवळच्या माणसाला आपल्या गिफ्ट म्हणून पण देऊ शकतो आणि ते भिंतीवर पण खूप छान दिसतंय। हे तर मी चिटकवलेलं आहे, खूप छान दिसतंय हे वॉल पीस। तर आपण आपल्या पुढच्या व्हिडिओकडे वळूया। त्यासाठी लागणार आहे आपल्याला जुना मोबाईल कव्हर, हाफ कट बीड्स लागणार आहेत आपल्याला आणि ॲक्रेलिक कलर लागणार आहेत। तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। आता इथं मी मोबाईल कव्हर घेतलेला आहे। हा माझा जुना मोबाईल कव्हर आहे। यावरती मी व्हाईट ॲक्रेलिक कलर देत आहे प्लेन, तो स्पंजने देऊन घेत आहे मी। तर इथं जेसो जरी वापरला तरी चालेल, माझ्याकडे जेसो नव्हता त्याच्यामुळे मी व्हाईट ॲक्रेलिक कलर देत आहे। आपला ॲक्रेलिक कलर देऊन झालेला आहे, तो चांगला सुकून द्यायचा आहे। त्यानंतर मी ब्लू कलर घेतलेला आहे, हा लाईट ब्लू कलर घेतलेला आहे।
तोही मी स्पंजने चांगला सगळीकडे देऊन घेत आहे. हा कलर स्पंजने आपण टॅप टॅप करत द्यायचा आहे. आता इथं आपला ब्ल्यू कलर देऊन झालेला आहे. आता मी पिंक कलर देऊन घेत आहे. पिंक कलर आपल्याला एकदम थोड्या प्रमाणात द्यायचा आहे. कुठं कुठं द्यायचा आहे तो कलर मी ज्या पद्धतीने देत आहे त्याच पद्धतीने स्पंजने कलर देऊन घ्यायचा आहे. त्याच्यामुळे टेक्स्चर खूप छान येतं कलरला. इथं आपला मोबाईल कवर कलरनेच किती छान दिसत आहे. इथं आता मी पेनाने बदाम आकार काढून घेतलेला आहे आणि बदामाच्या कडांना मी गम लावून घेत आहे. आधी आपल्याला कडेनी मणी लावायचे आहे जेणेकरून आपला शेप व्यवस्थित येईल. हे हाफ कट बीड्स आहेत ते आपल्याला कडेने लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित एक एक करून. हे मणी लावताना बदामाचा शेप नीट व्यवस्थित लक्षात घेऊन लावायचे आहेत. मी ज्या पद्धतीने लावत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण लावायचे आहेत. आता आपण कडेने व्यवस्थित मणी लावून घेतलेले आहे. आपला शेप पण छान आलेला आहे. आता मध्यभागी व्यवस्थित गम लावून मणी चिटकवून घ्यायचे आहेत. हे तर आता आपले मणी चिटकून झालेले आहेत आणि आपला मोबाईल कवर तयार झालेला आहे. तर खूप छान दिसत आहे मोबाईल कवर आपला. तुम्हाला मोबाईल कवरचा फायनल लुक व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळेल, म्हणून व्हिडिओ कंटिन्यू करा. तर तुम्हाला मोबाईल कवर कसा वाटला? घरच्या घरी एकदम छान असा मोबाईल कवर आपण तयार केलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा. तर चला मग आपण पुढच्या व्हिडिओकडे वळूयात. पुढचा व्हिडिओ आहे मी टॅबवरती पेंटिंग केलेले आहे. तुम्ही पेपर सुद्धा वापरू शकता. मी इथं टॅब वापरलेला आहे. तो माझ्या मुलींच्या खेळण्यातला आहे. तो तिथं पडत होता म्हणून बरेच दिवस झालं मला वाटलेलं की आपण काहीतरी पेंटिंग यावरती करावं. तर मला हे पेंटिंग आता सुचलेलं होतं त्याच्यामुळे मी ते करून टाकलं. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आता याच्यावरती बरेच दिवस झाले मी चित्र काढायचं म्हणत होते पण मला काही चित्र सुचत नव्हतं, पण आता सुचले तर काढून टाकूयात. मी पेपरवरती चित्राचं स्केच काढून घेतलेलं आहे. त्याआधी आपण टॅबवरती व्हाईट ॲक्रेलिक कलर किंवा जेसो मारून घ्यायचा आहे. याने काय होतं कलरला बेस येतो, त्याच्यामुळं हे व्हाईट कलर किंवा जेसो मारून घ्यायचा. आणि तो कलर मी स्पंजने देत आहे. स्पंजमुळं काय होतं टेक्स्चर खूप छान येतं कलरला. आता इथं आपला कलर देऊन झालेला आहे आणि चांगला सुकलेला आहे. मी इथं कार्बन घेतलेला आहे. कार्बनने मी हे चित्र ट्रेस करणार आहे. थोडंसं जरा दाबून चित्र काढायचं आहे आपल्याला, हे व्यवस्थित ट्रेस होईल म्हणजे. इथं आपलं आता पूर्णपणे चित्र ट्रेस झालेलं आहे. थोडासा निळसर कार्बनचा कलर सगळीकडे लागलेला आहे. तर तो कलर झाकण्यासाठी मी इथं स्पंजने ब्ल्यू कलर देऊन घेत आहे. ब्ल्यू कलर देण्याआधी सगळ्या आउटलाईन ॲक्रेलिक ब्लॅक कलरने करून घ्यायच्या आहेत जेणेकरून कलर खाली त्या आउटलाईन झाकल्या जाऊ नयेत. मग परत नंतरने कलर देताना खूप त्रास होईल. इथं आता आपला ब्ल्यू कलर देऊन झालेला आहे. आता मी इथं कॅट कपल रंगवून घेत आहे. मी एका कॅटला राखाडी कलर आणि एकाला गुलाबी कलर, एकदम लाईट गुलाबी कलर देत आहे. हे कलर एकदम लाईट कलर द्यायचे आहेत त्याच्यामुळं खूप छान दिसतं चित्र. आता दोन्ही कॅटला प्लेन कलर देऊन झालेला आहे. तो सुकेपर्यंत मी कडेने छोटे छोटे बदाम काढत आहे. ते बदाम मी लाल कलरने काढत आहे. आता मी कॅटच्या पाठीमागचा बदाम आहे तो रंगवून घेत आहे. तो सुद्धा लाल कलरनेच रंगवणार आहे. आता इथं आपला मोठा बदाम रंगून झालेला आहे. आता आपण आउटलाईन करून घ्यायचे आहे. आउटलाईन केल्यानंतर चित्र खूप छान दिसत आहे. मंडळी मी टॅबवरती पेंटिंग केलेले आहे. तुम्ही मोबाईलवरती सुद्धा करू शकता. जुना मोबाईल खराब झालेला असेल तर, जो की तुम्हाला फेकून देऊ वाटत नसेल, एखादी वस्तू तुम्हाला फेकून देऊ वाटत नसेल, त्यावरती पेंटिंग किंवा त्याचं DIY करून घरात तुम्ही त्या शोभेची वस्तू म्हणून पण सजवू शकता. आणि अशाच व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील. तर आता इथं आपलं पेंटिंग तयार झालेलं आहे. तर मग मंडळी कसा वाटला टॅब कलर केलेला? आवडल्यास शेअर करा. तर चला मग आपण चौथ्या व्हिडिओकडे आपल्या वळूयात. चौथ्या व्हिडिओसाठी आपल्याला सेम पहिल्या व्हिडिओला जे साहित्य लागणार होतं तेच साहित्य आपल्या चौथ्या व्हिडिओसाठी पाहिजे. कार्डबोर्ड बॉक्स पाहिजे आपल्याला आणि छोटे छोटे खडे पाहिजेत आणि पिस्त्याचे कवर पाहिजेत. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात.
इथं आता मी केकचा छोटा बेस घेतलेला आहे आणि एक कपल चित्र स्केच करून घेतलेलं आहे. हे कपल चित्र आपल्याला फेविकॉलने चिटकून घ्यायचं आहे याच्यावरती. इथं आता मी एकदम छान असं व्यवस्थित स्केच चिटकून घेत आहे. माझं आता हे एकदम व्यवस्थित स्केच चिटकून झालेलं आहे. आता मी इथं पिस्त्याची टलपरं घेत आहे. पिस्त्याची टलपरं आपण गोल चिटकून घ्यायची आहेत. मी इथं फुलाचा आकार देणार आहे. पिस्त्याची टलपरं चिटकवताना भरपूर फेविकॉल लावायचा आहे आणि सुकायला थोडा वेळ द्यायचा आहे. इथं आता मी एकदम व्यवस्थित एक एक करून पिस्त्याची टलपरं चिटकून घेतलेली आहेत. इथं मी कलर देत आहे. ब्ल्यू कलर घेतलेला आहे. मी एकदम व्यवस्थित कलर देऊन घेत आहे. पिस्त्याच्या टलपरांना पण हाच मी कलर देत आहे. इथं माझा ब्ल्यू कलर देऊन झालेला आहे आणि मध्यभागी मी पिंक कलर देत आहे. मी लाईट पिंक घेतलेला आहे आणि ब्ल्यू कलर आणि पिंक कलर एकमेकात मर्ज करून घेत आहे. मी आता इथं कपल चित्र रंगवून घेत आहे. जसं मी गुगलवरून डाउनलोड करून घेतलेल्या कपल चित्राचा जसा कलर होता तसंच मी चित्र रंगवत आहे. आता इथं आपलं कपल चित्र रंगवून झालेलं आहे. मी इथं आउटलाईन करत आहे. आपले आउटलाईन करून झाल्यानंतर मी छोटे छोटे कडेने बदाम काढणार आहे. बदाम काढून झाल्यानंतर त्यालाही आउटलाईन करून घ्यायचे आहे आपण. इथं आपलं आता चित्र तयार झालेलं आहे. कडेला पिस्त्याची टलफारं चिटकवलेले आहे. त्याच्यावरती छोट्या छोट्या टिकल्या चिटकवून घेत आहे मी. झालं आपलं चौथं DIY तयार. तर मग मंडळी, तुम्हाला कसे वाटले चारही व्हिडिओ? आवडले असतील तर शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. तर मंडळी, आपण पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन. तोपर्यंत तुम्ही हसत राहा, आनंदी राहा आणि नवीन काहीतरी तयार करत राहा. तर चला, बाय.